मी इथं फार मोठ्या संख्येनं आमच्या आया बहिणी आलेल्या आहेत। मी त्यांना एकच सांगेन की महाराष्ट्रामध्ये आज महिला सुरक्षित नाहीत। आमची लाडकी बहीण घराच्या बाहेर पडली की घरात परत येईपर्यंत आम्ही चिंताग्रस्त असतो। लहान शाळेत मुली पाठवतो, आम्हाला चिंता असते मुलगी कधी परत येईल। बदलापूरला घटना झाली त्यानंतर या सरकारच्या वर लोकांचा विश्वास उडालेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाहीत। काल परवा 3 जणांनी एका तरुण मुलीवर पुण्यामध्ये बलात्कार केला। कालही काहीतरी घटना झाली। रोज सतत या सरकारचा कायदा आणि सुव्यवस्था इतकी यांच्या हाताबाहेर गेलेली आहे की रोज शहरात वेगळ्या ठिकाणी वेगळे बलात्कार होण्याची प्रकरणं बाहेर यायला लागलेली आहे। आणि म्हणून आपण सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपणच आपल्याला सुरक्षितता निर्माण करायची आहे। मग असं नाटक तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, त्यात त्या बाई म्हणतात की आम्ही तुला 2000 रुपये देतो, आम्हाला सुरक्षितता दे। कारण सुरक्षितता ही सगळ्यात महत्वाची आहे आणि महाराष्ट्र सरकार महिलांना सुरक्षितता देण्यासाठी पूर्ण अपयशी ठरलेलं आहे। बदलापूरची घटना घडली, पालक शाळेत गेले, शाळेने दाद दिली नाही। पोलीस स्टेशन मध्ये गेले, पोलीस स्टेशनने दाद दिली नाही। लोक रेल्वे स्टेशनवरून रेल्वेच्या लाईनवर जाऊन बसले आणि रेल्वे अडवली, तेव्हा कुठं सरकारला जाग आली आणि मग FIR दाखल करून घेतला। आणि म्हणून आपण सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण महिला सुरक्षितता याला पहिली प्रायोरिटी दिली पाहिजे। महाविकास आघाडीचं महाराष्ट्रात सरकार येईल असा महाराष्ट्रभर आमचा सगळ्यांचा अंदाज आहे। आमच्या विरोधकांची भिस्त त्यांच्याकडे असणाऱ्या साधन संपत्तीवर आहे, पण आमची भिस्त महाराष्ट्रातल्या जनतेच्या सद्सद्विवेक बुद्धीवर आहे। आणि मला विश्वास आहे की जर आमचं सरकार येईल, जे येणारच आहे, तर मी आपणाला विश्वास देतो की आपल्या केसाला धक्का लागणार नाही, लावायची कुणाची हिंमत होणार नाही असा कायदा महाराष्ट्रात आम्ही करू। पोलिसांच्या वागणुकीतही तुम्हाला दुरुस्त्या झालेल्या दिसतील आणि कुठलीही अबला महाराष्ट्रातली कुठलीही लहान मुलगी ही सुरक्षित आहे हा विश्वास महाराष्ट्रातल्या पालकांच्या मनात आम्ही निर्माण करण्याचं काम करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।